कोंबडी वडे बनतात आहेत. कोंबडी वडे नाही बनवत. मी आली आहे जांभारी गावात. येताना व्हिडिओ काढताना आला कारण मी पूर्ण गाडीत झोपून आलेली, कारण रात्री आम्ही निघाले आणि सकाळी पोचले. सो मी माझा ब्लॉग आता स्टार्ट करते आणि तुम्हाला दाखवते. आता मी उभी आहे इथे अंगणामध्ये. हे आहे घराबाहेरचं अंगण. पुढे तुम्हाला मी घर पण दाखवेन. हे एकदम छानपैकी कोकणात आल्यावर खरंच ती सुख असतं कसं असतं हे इथं मी इथं फर्स्ट टाईमच अनुभवलं आहे, कारण मी कोणाच्या गावी फर्स्ट टाईम आले कोकणात, ते पण. आणि खरंच एक सुख आहे गावात येणं. तुम्ही बघू शकता हे घराबाहेर एवढं मोठं सुंदर अंगण आहे आणि हे बघा मस्त सिनरी आहे. मी तुम्हाला पुढे पुढे या व्लॉगमध्ये जेवढं होऊ शकेल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न करेल. ही बघा स्तुती. सो आता तर मी व्लॉग स्टार्ट केला आहे आणि तुम्हाला जेवढं आता कॅप्चर होऊ शकेल मी नक्की कॅप्चर करीन एक एक मुमेंट. आता निघालो आहे गणपतीपुळेला जायला. सो चला आता आपण प्रवास चालू करूया गणपतीपुळेचा. आम्ही आता गणपतीपुळेला पोहोचलेत आहेत. ही मंडळी आहे. हाय करा. हाय गाई. स्तुती हाय कर. सो आम्ही आता जस्ट गाडीतून उतरलोय आणि गणपतीपुळेच्या वेळेलाच आहे. तर चला आता पुढे पुढे तुम्हाला मी दाखवते गणपतीपुळेचं सुंदर दर्शन करून. किती सारे फणस लागलेले आहेत. आता सुंदर दर्शन झालेलं आहे गणपतीपुळेमध्ये. स्तुती कसं वाटलं? आम्ही आता समुद्र बघायला जाणार आहे. वहिनी ही आहे माझी वहिनी. बोला तुम्हाला काय बोलायचंय, कसं वाटलं फर्स्ट टाइम गणपतीपुळेला येऊन? बाप्पाचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं आम्हाला. खरंच नक्की या तुम्ही पण. मन प्रसन्न झाला आणि तुम्ही सुद्धा या. तुम्ही सुद्धा या. खरंच गणपतीपुळेला गणपतीपुळेला बाप्पाच्या दर्शनाला या. खरंच खूप सुंदर आहे. एकदम मन प्रसन्न होईल इथे येऊन. पुलेवरून आल्या आल्या थंड थंड गोला, सरबत, लिंबू रस, निंबू पाणी काही पाहिजे तर जाताना पण भेटेल आणि तिथून आल्यावर पण भेटेल. तुमचं स्टॉलचं नाव काय? हां, ओमकार ज्यूस सेंटर. इथं पियाल्याशिवाय जाऊ नका. काला खड्डा जास्त टाका. थँक्यू. एक सवय दोन. कसा आहे गोला? कुठला फ्लेवर आहे?
कोलंबी घ्यायला चाललोय. कोलंबी घ्यायला नाही खाली हे आम्ही खाडीमध्ये होतो. आम्ही खाडीमध्ये उतरतोय. कुठे वहिनी बोला. कोलीवाड्यामध्ये कोलीवाड्यामध्ये आम्ही उतरतोय आता कोलंबी घ्यायला. चला बघूया. गणपतीपुलेची कोलीवाड्यात. चला बघूया आता इथे काय भावात आपल्याला भेटते. तुम्ही पण नक्की घ्यायला या, स्वस्त भेटली तर. हा आम्हाला स्वस्त भेटली तर नक्की तुम्ही पण घ्यायला या. बापरे, मच्छीच्या नादात खाली पडाल. चला बघूया. पहिल्यांदाच गाईज गणपतीपुलेच्या कोलीवाड्यात आम्ही आलोय. पण तुम्ही जेव्हा ब्रिज पार करत असाल तेव्हा तिथूनच डायरेक्ट खालतून येऊ शकता आणि इथेच तुम्हाला फ्रेश कोलीवाडामध्ये फ्रेश कोलंबी भेटणार. इथे 1 किलो ती जी कोलंबी आहे ती कोलंबी जी आहे 250 रुपये किलो आणि ती दुसरी मोठी कोलंबी आहे 500 रुपये किलो. आम्ही ते 1 किलो घेतोय. त्या दीदीचा फोटो घ्या. हे काय भावतोल करायचं ते ह्या दीदी सोबत. तुमच्याकडे येऊन भावतोल करायचं ना. ही आहे मोठी दीदी. मच्छी विकायला बसले. हा मच्छी सॉर्टिंग करते. भाव वगैरे तीच सांगणार काय असणार ते मच्छीचं. आणि ती पातली इथे एकदम फ्रेश मोठी मोठी कोलंबी आहे. काय एक्सपोर्ट करताय का? एक्सपोर्ट करताय गाईज. हे बघा लोक मच्छी एक्सपोर्ट पण करतात. तुम्हाला जर एक्सपोर्ट करायची असेल तर नक्की इथे या. सो गाईज आम्ही आता घरी आलोय. सो आता आम्ही चाललोय खालती काल भैरवी देवी मंदिरात. सो आता आम्हाला रस्त्यात फुलं भेटली तर फुलं पण घेतली. हे बघा. तुम्ही बोलाल काय गाईजला? आम्ही काहीच नाही बोलणार आता गाईजला. आम्ही सध्या दमलेलो आहे चढून. गाईज खूप मोठी चढण आहे. हा खूप मोठी चढण आहे. ती चढत खूप दमलेले आहेत आम्ही. गाईज तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण या चढून चढायला या. सुंदर आहे पण तुम्हाला तेवढं ताकद घेऊन यावं लागेल. एनर्जी ड्रिंक घेऊन यावं लागेल. पण मस्त आहे एकदम. इकडचा नजारा एकदम सुंदर आहे. चला आम्ही पण आता काल भैरव देवीच्या मंदिरात चाललोय आणि मग नंतर आम्ही खाडीत पण जाणार आहे. तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून. मंडळी दाखवते अजून कोण कोण आहे. स्तुती आहे का? आणि हा माझा भाव दर्शन. आणि ते आमचे भाऊ मोठे भाऊ काहीतरी करतात आहे. बापरे. झाडावरून इथं ह्याची झाडं आहेत वाटतं. मला असं वाटतं इकडे ह्याची झाडं आहेत. तुमच्या इथे ही पण झाडं आहेत. झाड आहे वाटतं. बघा गाईज इथे याचं झाड पण भेटेल तुम्हाला. तर रातांबे आहेत. रातांबे कोकम. हे बघा ओरिजिनल कोकम पडलीत खाली. हे आहे कोकमचं झाड. फेकू नका. आंबट आहे एकदम ओरिजिनल. बघून चढा. स्ट्रगल बघा. स्ट्रगल. हा हे बघ फळ आहे तो तोडून काढा. पूर्ण झाड हलवा ना असा गजा. एवढा मोठा माणूस झाड नाही हलत. बघा कच्चा भेटला. झाड हल्ला तुमच्याने. घ्या चला. हाय तू वरती जळ. नाही काय होत सगळे पडले ते पडले. गंजी म्हणजे आम्ही आता खालती आलेलो आहे खाडीजवळ. चला जवळून दाखवते तुम्हाला. आमचं काल भैरवी देवीचं दर्शन झालेलं आहे. सो चला आता खाली बघू चाला. भाऊ आम्हाला उडी मारायला लागेल. नाही काय वाव काहीच तुम्ही बघू शकता इकडचा नजारा. काय सगळ्यात सुंदर गोष्ट तुम्हाला अजून दाखवते जवळून. तुम्हाला दाखवते. गाईज हे बघा
वाव, एकदम सुंदर. खरंच गाईज, हे माझ्या लाईफचं बेस्ट ट्रिप मी बोलू शकते. खरंच हे बघ, खाडी एवढं सुंदर आहे ना. काही मी तुम्हाला दाखवतो, वेट. एकदम वेगळंच. नाही नाही, हो हो, बघते बघते. बघू शकता, एकदम बापरे, समुद्राला अंत नाही. आणि खरंच एकदम सुंदर नजारा आहे. एवढं पाणी स्वच्छ, एकदम सुक आहे. तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर नजारा. मंडळी, कसं वाटतंय? हा, कसं वाटलं तुम्हाला येऊन? हा स्तुती, तू तर इथं राहते ना, तुला कसं वाटतं राहून? तुम्हाला? सुंदर, खूप छान. तुम्ही आला तर मन प्रसन्न होईल एकदम तुमचं. आयुष्यात कोकणात जर नाही आले तर तुम्ही काय मिळवलं? गाईज, आम्ही आता घरी चाललोय आणि ट्रॅकिंग करत करत आम्ही इथं एक शॉर्टकट वे सापडलाय. तर आमची ट्रॅकिंग पण होती. पाठणी माणसं बघा. ही बघा, आमची ट्रॅकिंग चालू आहे. ही बघा पुढची माणसं ट्रॅकिंगची, आणि ही पाठची माणसं पाठून येतात. आम्ही शॉर्टकट रस्ता सापडलाय, म्हणजे ट्रॅकिंग करत करा. आमची ट्रॅकिंग पण म्हणजे लाईफमध्ये आज आम्ही हे पण एक्सपिरियन्स केलेलं आहे, ट्रॅकिंग. हे बघा, मंडळी जमतंय ना? जाम भारी आणि काम पण भारी. जाम भारी मध्ये काम भारी करतोय. एका दिवसात आम्ही जे होऊ शकेल ते करू शकू. आलो, थोडंच आहे. अंधार अजून झालेला नाही आहे, ठीक आहे. तर मी आता फ्रेश झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता फक्त 7:34 झाले. ते 7:30 पकडा. आणि तुम्ही बघू शकता हे घराच्या बाहेरचं अंगणच आहे आणि ते फुल अंधार झालेलं आहे. इथं गावी रात्र लवकर होते. सो मी तर फर्स्ट टाईमच हे एक्सपिरियन्स करते आहे. सो हे बघा, तर खूप मस्त वाटतं मला तर. चला आपण आता मी तुम्हाला दाखवते. तिकडे ते लोक चिंबोरी साफ करतात आहेत. सो चला दाखवते तिकडे. तिथे संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गावी तर लवकर रात्र होते. आणि मी ते हे एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम घेते. आणि हे मस्त अंगण आहे घराबाहेरच्या, म्हणजे घराच्या बाहेरच असं एक सुंदर अंगण आहे. सो आता तर रात्रीची जेवणाची तयारी चालू आहे. आणि आज मी जसं तुम्हाला बोलली की स्पेशल कोलंबी आम्ही घेतलेली आहे. सो चला ती साफ करतायत तिकडे, तर आपण तिकडेचा नजारा तिकडे पण जाऊया. चल फटाफट. हे बघा, इथे माझी वहिनी आणि ती आजी साफ करतात आहेत. हे बघा, कोलंबी. गाईस, कोलंबी. हे बघा, एक एक कोलंबी नाही तो कोलंबा आहे. गाईस गाईस, या कोलंबी खायला. या कोलंबी खायला या. आता एकदम झक्कासपैकी आम्ही झक्कासपैकी कोलंबी बनवणार आहेत. फ्राय आणि रस्सा. फ्राय आणि रस्सा. आता तर पहिला आम्ही साफ करून घेतो. कोंबडी वडे, चिकन सुक्का. हां, तर पहिले तर आम्ही साफ करून घेतो, मग नंतर आम्ही तुम्हाला ती रेसिपी पण कशी बनवणार ते दाखवू. हे बघा, कोलंबी ते इतके कशी आहे दाखवा थोडं. हे बघा, हे बाई हा आहेत मस्त. आता तर 7:30 वाजले आणि इथे बघा पुरा अंधार. गावच्या ठिकाणी रात्र लवकर होते, आपल्या इथे तर आतून संध्याकाळ असेल. नाही, गावच्या ठिकाणी. गावच्या ठिकाणीच बोलली. मला ऐकायला लावच्या ठिकाणी. पण शांत वातावरण आहे. पावसात खूप भारी वाटत असेल. छान वाटते. चला आता तुम्हाला जेव्हा मी बनवायला चालू करू रस्सा तेव्हा तुम्हाला दाखवते. तुम्हाला गावच्या घराचं रूम टूर करवते. सो इथे हे घर आहे, ते बघू शकता. हे बघा,
तिथं आम्ही आलोय. सो हे इथं स्तुती आणि ध्रुवी खेळतात आहे. स्तुती हाय कर, ध्रुवी हाय कर. सो हे लोक आता लुडो खेळतात आहे आणि आपण आता थेट जाऊया. हे सेकंड रूम आहे. इथे वहिनी तयारी करते. तयारी झाल्यावर तुम्हाला पूर्ण प्रॉपर शूट दाखवते. इथे कोलंबी साफ करून ठेवलेली आणि ह्यांची ही तयारी चालवली आहे. आणि इथे चूल आहे. तिथे चुलीवर जेवण बनतं. आणि इथे पण आहे, हे आहे कंटी घर. इथे सुकं चिकन बनतंय, ते बघू शकता. चुलीचं जेवण आणि गावचं सुक. आणि इथं कोंबडी वड्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे मस्त. हे बघा, हे ध्रुवीची मम्मी. या छान दिसतंय ध्रुवी. हे बनवत आहे चिकन आणि कोंबडी वडे. हे बघा, हे पण छान दिसतं ते. मी कोलंबी बनवायला सुरुवात केलेली आहे. कढीपत्ता टाकला, कांदा, तेल सगळं टाकलेलं आहे. तुम्ही बोलत जा ना वहिनी. कांदा टाकलाय, कढीपत्ता टाकलाय फोडणीला. ठीक आहे, फोडणीसाठी ते टाकलेलं आहे. कांदा लाल होतोय तोपर्यंत वांगी, वांग, शेंग, बटाटे मला फक्त चमच धुवून घेऊया. तो आम्ही आमची तयार झालं. वांग आणि बटाटा त्याच्यामध्ये कांदा लाल झालेला आहे. तेल, कांदा त्यात टाकलं. कांदा लाल झाला की शेंग आणि वांग त्यात टाका. शेंग, वांग, बटाटा. शेंग, वांग, बटाटा. गावाकडचं साधं सोपं जेवण. हो हो. आणि अशी ब्लॉगर कुठे न्यावं नाही बरोबर. काही मदत करत नाही ब्लॉगर. आम्ही व्हिडिओ काढायची मदत करतो. तुमचं जेवण आम्ही प्रसिद्ध करतो. ओके. हे मिठाचा अंदाज माहिती नाही मला. खार आहे का जास्त? आम्ही बारीकच वापरतो. गाईस, स्वादनुसार मीठ तुम्ही टाका. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मीठ टाका. ओके. कमी जास्त असेल तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता. आता हळद टाकते. तिखट आहे जास्त. कुठला मसाला आहे वहिनी? हा फक्त मसाला आणि गरम मसाला आहे. हा गरम मसाला आणि नॉर्मल मसाला जो तुमचा लाल तिखट मसाला आणि गरम मसाला आहे. तुमच्याकडे जो पण असेल तर तुम्ही टाकू शकता. टाकू शकता. हा, आता आपल्याकडे कसं मालवणी मसाला असतो तो त्यांचा हा आम्ही घरी बनवली. एक गावचा या आईने बनवलाय. गावचा घरचा मसाला आहे. घरचा मसाला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता. हा वाटप तयार केलाय. वाटप मध्ये काय काय टाकलंय? कोथिंबीर, खोबरं, कोथिंबीर आणि खोबरं. कोथिंबीर, खोबरं, लसण आणि अद्रक. मस्त त्याला परतवून घ्या.
भाजी ना पेढीच आहे ना. अरे ती एवढी नाही ना पाठवायची म्हणून कुठे गेली ती चिकन मध्ये टाकायला तिला इकडे टाकायला कापणार कसं ठेव तिथे पकडा. फास्टच आहे ना. हा फास आहे. काय पाहिजे? हे पाणी टमाटर नंतर टाका करून. हो. वांग बटाटा जर नाही शिजलं मग काय करणार. टमाटर आम्ही वरतून टाकलेलं आहे. थोडीशी उकळी येऊ दे. कोलंबी सोडूया. थोडंसं उकळी येईपर्यंत थांबूया, त्यानंतर ही कोलंबी सोडूया. कोलंबी कधीच होते ना, वांग बटाटा नाही शिजत. गाईज आम्ही कोलंबी फ्राय करतोय. सो काय काय टाकले बहिणी? अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला थोडासा टाका नॉर्मल, थोडासा गरम मसाला, थोडासा गरम मसाला आणि मीठ टाका. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ टाका. बस. मॅरिनेट करून किती टाइमसाठी ठेवायचा? एक 10 मिनिटं ठेवलं तरी चालतं. 10 मिनिटं असं मॅरिनेट करून तुम्ही ठेवून द्या. ओके. झालं. किती ते? आता कोलंबी टाकू शकता. टाक. कोलंबी नाही तर कोलंबा आहे एक एक. आता शिजून दे चांगलं. हां मस्त कळालं की ते कालवण रेडी. आई काय तवा बिवा आहे का मच्छी फ्राय करायला? म्हणजे असं जास्त तेल नाही असं. सो लसूण वहिनी ठेचून घेते तांब्यानी. ही आमची स्टाईल आहे. जुगाड. तुम्ही तुमच्या हिशोबाने करत होता, आमची स्टाईल हीच आहे. स्टाईल आहे आमची. प्रत्येक गोष्टीचा जुगाड करून सगळ्या गोष्टी करतो आम्ही. इथे आमची कोलंबी फ्राय होते. तडका द्या लसूण आणि कढीपत्त्याचा. आता टाकतोय हे बघा. सिंपल आणि एकदम स्वादिष्ट. या खायला. फ्राय आहे ना, बघू. सुगंध एकदम झणझणीत आहे एकदम. वा खरं एकदम नाही. टेस्ट ती मसाल्याची टेस्ट झणझणीतच होती. तुला मीठ कमी असेल. हां थोडं असं शकतं, पण सुगंध एकदम वा. एका पॅन मध्ये बसल्या पण तेवढं तेल पण कमी लागतं ना फ्राय करण्यापेक्षा.
काय छान वाटतंय ना. कोथिंबीर टाकली अजून छान. कोलंबी झालेली आता. कोलंबी झालेली आहे. वरून कोथिंबीर तुम्ही टाकू शकता, गार्निश करू शकता. वाव. झालेली आहे गाईस. हळू. गावचे मटण वडे, चुलीवरचे. चुलीवरचे. गावाकडचे चुलीवरचे मटण वडे. ब्लॉगर नवीन आहे, जरा तिला बोलता येत नाही, जरा समजून घ्या आमच्या ब्लॉगरला. सांभाळून घ्या जरा. सांभाळून घ्या. आणि इकडची फेमस डिश आहे गायची, मटण वडे. मटण वडे बनतातच. जेवायला ओके ओके. या भाऊ प्लीज. जेवायची वेळ झालेली आहे आणि आम्ही जेवायला स्टार्ट केलंय. आणि बघतो काय काय पदार्थ आहे. बघू शकता किती सारे पदार्थ. राईस, मटन वडे, चिकन, कोलंबीचा रस्सा, हे सलाड, परत कोलंबी फ्राय आणि ही आमची सर्वांची पंगत. बहिणी चला या तुम्ही इथे. आई तुम्ही पण घ्या. सर्वांनी बसा. त्यांना द्या, दोघींना त्यांना. आमच्या सगळ्यांची जेवणाची पंगत. आई, भाऊ, सुत्या, दुर्वी, हाय कर. आता आमचा बिछाना झालेला आहे आणि आता मी झोपायची तयारी आमची चालू आहे. सो मी हा व्लॉग आता उद्यापर्यंत कंटिन्यू करीन. सो आतासाठी गुड नाईट. बोल स्तुती. गुड नाईट. गुड नाईट. बोला गुड नाईट. चला गाईज, गुड नाईट. गाईज माझ्या आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज आम्ही निघणार आहे. सो मी तुम्हाला आता दाखवते गावाकडची सकाळ. चला आपण आता खाली जाऊया जरा. एकदम कडकडीत छान ऊन पडलेलं आहे. इकडचा नजारा ते बघू शकतो. समोरच खाडी आहे, घराच्या समोरच खाडी आहे. इकडे घर आहे, ही स्तुती आहे आणि त्याच्या समोरच बघितलं तर खाडी आहे. ये स्तुती खाली. थोडंसं बाहेर आता सकाळचं ऊन घेऊया स्तुतीसोबत. मस्त वाटतंय एकदम. अलगच मजा आहे गाईज या कोकणमध्ये. कोकणात अलगच एकदम सुख आहे. मस्त हिरवगार एकदम. चला थोडं पुढं जाऊया, तुम्हाला पुढं दाखवते. गाईज आता थोड्याच वेळात आम्ही नाश्ता करून निघणार आहे. फक्त 2 दिवसासाठी आलेलं आहे मी कोकणात स्तुतीला भेटायला. मग नंतर परत लवकरच येऊ. हा काय. सो आता फटाफट नाश्ता करतो आणि निघतो, कारण आम्हाला पोचायला तरी 10 तास तरी लागतात इथून. तर मग मी माझा व्लॉग म्हणजे आता जाताना तुम्हाला दाखवीन. जाताना प्रवास कंटिन्यू करेन. तोपर्यंत स्टे ट्यून.